विण्याचा भोपळा. हा, हे विण्याचा भोपळा. तर लक्षात येते का मित्रांनो, हा भोपळा समोरचा दिसतोय विना सारखा आहे. आपण जे विना तयार करते ह्याच्यापासून कीर्तनामध्ये वगैरे विना बघतो, तर ते विना जे वापरतात ते भोपळ्यापासून करते. पुढे ही दुधी भोपळाच आहे. हा, पहिल्यांदा पवायला वगैरे जे वापरतो ही भोपळा. तो तुम्ही पहिला सांगितलं तो ते दुधी भोपळाच आहे. भोपळा लांबडा. हा, लांबडा. मी हे घेऊन उडी जरी हाणली 20 फुटावरनं तरी ते माणसाला बी बुडू देत नाही, ही फुटत नाही. पोहण्यासाठी चांगला उत्तम आहे. मजबूत असते ती. कळची जी साल जी आहे ती मजबूत असते. अजून ही तुंबडी, हा? ती वाजवायची जी तुंबडी असते तुंबडी. ना. हा, तुंबडी. तुंबडी ही ह्याच्यापासून. तुंबडी. आणि ही आहे ती एकतारीचा. कुठला? एक तारी. हा, एक तारी इथून कट करते ती, त्याला एक तार लावून असं वाजवतो, वाद्य बनवतो. बरं, आपण समजा प्रोडक्शन घेतलं ते विकायचं कुठं आता? हे सगळं खाण्यासाठी चालते. खाण्यासाठी चालतं. हा, पण शेत मेन म्हणजे काय आहे, हे एक जरी शेतकऱ्यांना जर ठेवला हां तर त्याला पुढच्या वर्षीचं एका ह्याच्यामध्ये 200-300 बी तयार होते. असं. आणि हे ते परत 2 वर्षापर्यंत बियाणं वापरू शकते शेतकरी. तिसऱ्या वर्षी त्याची क्षमता कमी होत जाते. लागवड वगैरे कसं? लागवड काय ते नेहमीसाठी शेतकरी पहिले कसं घराच्या कडेला विहिरीवरती अशा ठिकाणी लावायचे. एक जरी असेल तर एकाला कमीत कमी, आता ही दाट लागण असल्यामुळं ह्याच्या पाला वगैरे कमी पसरला ना, तर ह्याचा जिथं बी लावलाय तिथून 60 फुटापर्यंत वेल पसरतो. आपल्याकडे मिरगामध्ये पाऊस पडल्या जर लावला तर ती पार नंतर मार्च पर्यंत चालते. त्याची लावल्यापासून बी 1.5 महिन्यात चालू होतंय ते. खत पाणी याला खत पाणी काय एवढी आवश्यकता नसते. मंडप करावं लागतं. बाकीच्या आता दुसऱ्या व्हरायटींना जर फळमाशी चावली तर ती भोपळा नसतो आळ्यामुळे. ह्याच्यामध्ये जर ती फळमाशी चावली तर ते तेवढ्या पुरता वाकडा होते, पण ती त्याची वाढ हायशी राहते. आता त्याला ही झाली बाबा, ती जी डाग आहेत ना ती फळमाशी, म्हणजे हे लहान असताना त्याला फळमाशीने डंक केलेला, मग ह्याच्या आतल्या असलेल्या रोपात क्षमतेमुळे ती काय झाली, वाचली ती. व्हरायटी कुठली? हा, ती सगळ्या गावरान. पुढची नावं बॉटल गार्ड हो हो. ही बाटलीसारखं आहे. हा, अच्छा. ही ओरिजिनल बॉटल गार्ड जी आहे असं असतं. ही सांबर भोपळा. सांबर म्हणजे ही भाजी जर आपण तुकडं करून टाकलं ही इरगळते पूर्ण भाजी. हाय सर हात फक्त चाल राहते, बाकीचे सगळं ज्याचा जे गर आहे पूर्ण भाजी मिक्स होतो, त्यामुळे भाजी घटते. जास्त वापरत असेल सांबरसाठी स्पेशल सांबरचा. अच्छा. पुढे त्याच्यामध्ये एक बारका दुसरा पण आहे सांबरचा.